नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही चाललेलो आहे खत आणायला तारायला, कारण की पेरणीसाठी खत लागतं ना त्याच्यामुळे. तर आजचा ब्लॉग हा पूर्णपणे पेरणीचा होणार आहे, तर शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही कुठ्या पेरायला तर आता आमची खत आली ती आम्ही निघाली गाडीवर घेऊन. तर आता पोचलोय घरी खतं घेऊन. खतं वगैरे आणली ती, आता थोड्या वेळाने ट्रॅक्टर येईल, मग पेराय सुरू करायचे. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे पेरा. मित्रांनो, असं आहे शेतीचं काम, की काम करायला मजा येते आणि फाटते सुद्धा. कसा दिसतोय मी आज कमेंट करून नक्की सांगा भावानो. पुढे ट्रॅक्टर आहे, पेरायच चालली. तर मला करायला लावली शेतीची पूजा. आता 5 दगड मांडून त्यावर आपण टाकूया कुंकू. कुंकू टाकल्यानंतर त्यावर आपण टाकूया हळद. हळद टाकल्या आता साखर टाकू आणि बी टाकून आपली झालेली आहे पूजा. पेरा झालाय आता चालू. इकडे बघा ट्रॅक्टर आहे, तर पेरडाय. हे बघा तिकडे करपर्यंत आमची शेत आहे, ती लांबपर्यंत आहे ना, ही अख्खी पट्टी आमची आहे. आणि तिकडे बी थोडा आहे, मला दाखवतो. बघा या रानात रोटर मारलाय, रोटर मारल्यावर असं दिसत. आणि तुम्हाला पेरल्यावर दाखवतो. हे बघा, ही पेरून झालेलं आहे रान. पेरल्यावर आपलं बी रान असं दिसणार, हे वल असं. आता आपलं या रानात पेरायला चाललंय बघा. हे रोटर मारलाय, प्रत्येक रानात रोटर मारलाय. आता ते पेरायला चाललंय ट्रॅक्टरनं. बारका ट्रॅक्टर आणलाय बघा. हे रोटर मारलाय, आता तुम्हाला दाखवतो पेरल्यावर कसं दिसतंय. ती वरचे दोन याच्यात बी पडतंय होता. हे रोटर आहे आणि पेरल्यावर. यात बियाणं आहे बघा. पलीकडच्या पेटीत तुम्हाला दाखवतो. पलीकडच्या पेटीत काय आहे, पलीकडची पेटी आहे वाटतं खताची आहे. त्यातलं खत संपलं, त्यात खत आहे. भुईमूग पेरलाय. आता सोयाबीन पेरायसाठी या पात्या बदलायच्या आहेत. ह्या पात्या आता ही जी पाती आहे या सोयाबीनची, आता ही सोयाबीनची पाती टाकून पिरून घ्यायचं. आम्ही रानात पोचलोय. स्वयं बघा बी घेऊन कसा चाललाय. इकडं आमचं पेरायचं चालू आहे. आता समजा तुम्हाला इथं आता पेरायचं चालू आहे, हा ट्रॅक्टर. आणि इकडं याचं मिनी सोयम आहे. आम्ही चाललोय, आम्ही पण तिकडं आता. तर मित्रांनो, आता सकाळपासून शेती करून आमची फाटली आहे सगळी, म्हणून आम्ही दोघं भावालो आता पाव आहे. काय बी कंटेंट दाखवते, कंटेंट साठी काय बी करतो आम्ही, माहितीये का. कुठे बी 5 वाजले पाव आहे. गार लागतंय असलं. मी पवत नाही म्हणून मला पकडाय आलेलं, मी त्याला गावलोच नाही. आता रस्त्याने चड्डी बघू शकता. इच्छा नाही आपली पावायची म्हणून नाही पावत. दमलोय बघू शकता. मी आता यांना खायला चाललंय दोघांना, माय पैशाचं. आणि मी बी घेतलंय खायला.